शिल्लोडला जे काही पेट्रोल पंप आहे ते गोल टोपीवाल्याच गाडीत पेट्रोल टाकलं जातं फक्त, आणि भोकरदनला जे पेट्रोल पंप आहे तो लंब्या टोपीवाल्याच्या गाडीत टाकलं जातं. आणि जे लंब्या टोपीवाले ते भोकरदनला ते गोल टोपीवाले शिल्लोडला भरते. हा भेदभाव नाही का? आणि त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या विचारधारेच्या विरोधात आहे. लंबी टोपी आणि गोल टोपी हा काही जातीवाद नाही आहे. नाही, हा त्यांचा जो एका विशिष्ट समुदायाला त्यांचा जो एक झुकता माप देण्याचा जो आहे स्वभाव, त्यामुळेच त्यांचं मंत्रिपद गेलं असं. शिल्लोडच्या हर चौकाचं नाव काय पहा ना. शिल्लोडचे जे चौक आहेत ना, सुभाषचंद्र बोसचं नाव, ना महात्मा गांधीचं नाव, ना श्यामाप्रसाद मुखर्जीचं नाव, ना पंडित नेहरूचं नाव. नावाहून तर त्या गावाची रचना कळती ना. मग त्याला म्हणायचं काय, यांची विचारधारा आहे कोणती? खायचं इथलचं, गायचं कोणाचं? तुम्ही म्हटले होते सिल्लोड पाकिस्तान होतं. म्हणलं होतं आणि आजही म्हणतो मी की पाकिस्तान सारखी परिस्थिती म्हणजे महापुरुषाच्या नावाखाली सार्वजनिक जागा बळकावण्याचं प्रकरण सुरू आहे. आता हायकोर्टाने काल स्थगित दिली. महापुरुषाचा पुतळा उभा करून दिला. शिल्लोडची जिल्हा परिषदेची एवढी मोठी क्रीम जागा 4-5 एकरची महापालिकेत घेतली. काही दिवसांनी शाळा जमीन दोस्त केली. आता शॉपिंग सेंटर बांधतील, विकून टाकतील, पैसे घेतील. तरी शिल्लोडची जनता चूप आहे. त्यामुळेच त्यांचं मंत्रिपद मिळालं नसावं. मंत्रिपद त्याच्यामुळे नाही गेलं. मंत्रिपद त्यांच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये केलेल्या भानगडीमुळे गेलं. काय काय भानगडी झालं काही माहिती सांगेल खाजगीत तुम्हाला, मग छापा तुम्ही.